शरद मोहोळचा ज्याने केला गेम त्या विठ्ठल शेलारची घराजवळूनच काढली वरात। नेमकं प्रकरण कसं उघडकीस आलं आणि का झाली हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या। 5 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत शरद मोहोळ हा गंभीर जखमी झाला होता। त्यानंतर त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। शरद मोहोळ आणि आरोपी विठ्ठल शेलार यांच्या 2 टोळ्या 6 महिन्यापूर्वीच राधा चौकात आमनेसामने आल्या होत्या। तेव्हा मोहोळ टोळीच्या हल्ल्यात विठ्ठल शेलार थोडक्यात वाचला होता। याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळची हत्या झाल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे। शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड विठ्ठल शेलार याची त्याच्या राहत्या घराजवळ काढण्यात आली आहे।